राज्यभरात मोठ्या उत्साहात साजऱ्या होत असलेल्या शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिकेच्या लोकमान्य नगर येथील शाळा क्रमांक 46 ला भेट देऊन नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले। यावेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांनी शिक्षक, पालक आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला। राज्य शासनानं आणि प्रामुख्याने आमचे शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांनी एक संकल्पना मांडली की 15 जून शाळेचा पहिला दिवस असतो आणि त्या दिवशी शालेय जीवनामध्ये पदार्पण करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या दिवशी जर आपण त्यांना प्रोत्साहन दिलं, त्यांना जर उत्तेजन दिलं तर ते अतिशय चांगलं ठरेल। आणि त्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून हा उपक्रम चालू केलेला आहे। महाराष्ट्रातील विदर्भ सोडून सर्व शाळांमध्ये आजपासून शाळा चालू झालेल्या आहेत आणि त्यामुळे ह्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होतं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, सुनीलजी पवार यांनी सर्व मंत्र्यांना, सर्व लोकप्रतिनिधींना सूचना केल्या की आपापल्या मतदारसंघातील आणि आपापल्या जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करावं, त्यांचा सन्मान करावा, त्यांना आशीर्वाद द्यावा, जेणेकरून भविष्यामध्ये या राज्याचं आणि या देशाचं नेतृत्व करायला ते सक्षम होतील। आणि त्या माध्यमातून मी माझ्या मतदारसंघातील 35 वर्षे या लोकप्रतिनिधी म्हणून ह्या मतदारसंघाचं मी काम करतोय। 3 टर्म नगरसेवक आणि 4 टर्म आमदार म्हणून काम करत असताना ह्या शाळेवर माझं विशेष प्रेम आहे आणि ह्या शाळेतले अनेक विद्यार्थी आज माझे मतदार सुद्धा आहे। काही विद्यार्थी तर या भागाचं नेतृत्व नगरसेवक म्हणून करत आहेत। त्यामुळे ह्या शाळेला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। मी ह्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आज त्याचं स्वागत करून त्यांना शालापयोगी साहित्य, वह्या वाटप आणि इतर अनेक चॉकलेट वगैरे यांना सगळ्यांना आम्ही दिलेल्या आहेत। अजूनही काही वाटप आम्ही करणार आहोत। त्यामुळे भविष्यामध्ये ह्या शाळेतले विद्यार्थी या देशाचं, या राज्याचं नेतृत्व करतील याची मला खात्री आहे। सर, एक खंत असते आणि महानगरपालिकेत शाळा म्हटल्या की पटसंख्या कमी असते, लोक पाठवत नाहीत आणि त्यामुळे हा उपक्रम राबवला गेला। ही वस्तुस्थिती आहे। पंतप्रधानांपासून ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत महानगरपालिकेत शिकले। ही वस्तुस्थिती आहे। मी मगाशीच आमच्या सगळ्या शिक्षण मंडळाच्या आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना केली की मी पहिल्यांदा 97 साली महापालिकेचा नगरसेवक म्हणून या ठिकाणी निवडून आलो। त्यावेळीची पटसंख्या आणि आज 30 वर्षानंतरच्या पटसंख्येमध्ये जमीन आसमानचा फरक आहे। प्रामुख्याने सर्व पालक आपल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जाऊन शिक्षण घ्यायला प्रवृत्त करत असतात किंवा ते हा विचार करत नाही की इंग्रजी तर काय भविष्यामध्ये मुलांना येईलच, परंतु लहानपणापासून मराठी माध्यमाच्या शाळेतून जर त्या मुलांचं शिक्षण घेतलं तर योग्य होईल। परंतु ICSE किंवा CBSEच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा तरच आपली मुलं चांगली नाव कमावतील अशा उद्देशानं पालक खाजगी शाळांमध्ये शिक्षण घ्यायला मुलांना घेऊन जात असतात। माझी पालकांना सुद्धा विनंती आहे की अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सुद्धा आमचे शिक्षण वर्ग आणि महापालिका देत असते, तर जास्तीत जास्त अशा महापालिकेच्या शाळातून शिक्षण घ्यावं। मराठी माध्यमाच्या शाळेतून जास्तीत जास्त मराठीचा प्रचार व प्रसार व्हावा आणि मुलांनाही चांगलं शिक्षण मिळावं यासाठी पालकांनी सुद्धा प्रयत्न तेवढं करणं पालकांची इच्छा आहे, पण शिक्षण देखील दर्जेदार आहे पालिका शाळांचं, पण शाळांची अवस्था जी असते, सुविधा ज्या असतात त्या कुठेतरी कमी। बघा, काही जर समस्या असतील तर समस्या आम्ही सोडू। शिक्षण क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त प्रगती झाली पाहिजे ह्या मताचे आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत। शिक्षण मंडळाला हवं ते सहकार्य करण्याची त्यांची भूमिका आहे। महापालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी त्यांनी स्पष्टपणे सूचना केलेली आहे की कुठल्याही शाळा पुनर्जीवित करत असताना, त्याचं नवीन शाळा बनवत असताना कंजूसी करू नका, निधीची कमतरता असं भासवू नका किंवा दाखवू नका। पूर्णपणे जी निधीची उपलब्धता असेल ती त्या शाळांसाठी द्या। आणि मला असं वाटतं हळूहळू आमच्या ह्या ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या शाळा अद्ययावत कशा करता येईल, चांगल्या कशा करता येईल, चांगले दर्जेदार शिक्षण आमच्या विद्यार्थ्यांना, महापालिकेच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या पालकांच्या पाल्यांना कसं देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितपणे भविष्यामध्ये ती सुधारणा आम्ही करू। वेगळा प्रश्न, मुंबई एअरपोर्ट जे आहे